विधानसभा निवडणुकीत महायुतीला कधी नव्हे ते 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता पद सुद्धा गमवावं लागलं. यावरून विरोधक ईव्हीएम मशीनवरून मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अशातच राज्यातील काही मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीत मोठी तफावत दिसून आल्याची बातमी काही वृत्तपत्रातून देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील निवडणूक आयोगाला काही गंभीर प्रश्न विचारले. यावरून आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अशातच आता ईव्हीएम मशीन मध्ये किंवा या निवडणुकीत मोठा स्कॅम झालाय का, असाही संशय व्यक्त केला जाऊ लागलाय. त्याचाच हा आढावा. नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. सुरुवातीला नाना पटोले यांनी नेमकं निवडणूक आयोगाला कोणते गंभीर प्रश्न विचारलेत ते पाहूयात. नाना पटोले यांनी पोस्ट केल्यानुसार निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेंबरला रात्री 11:30 वाजेपर्यंत 65.2% मतदान झालं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.5% होती. निवडणूक आयोगाने स्वतः अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.3% तफावत कुठून आली आणि एका दिवसात तब्बल 9,99,359 मतांची वाढ कशी झाली, असा सवाल त्यांनी केलाय. यासोबतच मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर 2 तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशिराने का येत होता? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान आणि रात्री 11:30 वाजेपर्यंत 65.2% मतदान कसं झालं? मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबरला 66.5% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली? एकूण मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली? असे अनेक प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारले. लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. त्यामुळं वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणं बंधनकारक असून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसंच मतदान झाल्यावर वेबसाईट बंद केल्यानं निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला जातोय. थोडक्यात नाना पटोले यांनी हे गंभीर प्रश्न उपस्थित करून राजकीय वातावरण चांगलंच तापले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, निवडणूक आयोग यावर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.